2025 बद्दल आपण विश्रांतीपूर्वी बोललो की तिकडचा जो लेखाजोखा तो अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. पण नक्कीच आता सरांनी भरपूर सारे मुद्दे सांगितलेत, म्हणजे ज्याला आपण मॅक्रो फॅक्टर्स म्हणतो, ते इंडियाचे किंवा आपल्या इकॉनॉमीचे खूप अगदी चांगले आहेत सगळ्याच याच्यावर. आणि ज्या गोष्टींमुळे मार्केट मागच्या एक वर्ष एक हायबरनेशनमध्ये किंवा आपल्याला खूप मोठी उसळी आणि एक जी बुल रॅली आपण सतत मागच्या 3-4 वर्ष बघत होतो, म्हणजे पोस्ट कोविड आपल्याला बरीच बुल रॅलीज बघितलेली, ड्रामॅटिक बुल रॅली बघितलेली, ती कुठेतरी थांबली होती मागच्या वर्षात. आणि त्यामुळे इन्व्हेस्टरचे रिटर्न्स बनले नाही. त्या पलीकडे जाऊन म्हणजे जे आपल्याला सेन्सेक्स वगैरेच्या पण आपण बघितलं की सिंगल डिजिट ग्रोथ झालेला आहे. तो ग्रोथ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसला नाही. म्हणजे काळजीचं कारण की बरेच इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओ त्याच्यापेक्षाही अंडर परफॉर्म झालेले आहेत. पण इथून पुढे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर व्हॅल्युएशनवर एक करेक्शन झालेलं आहे, त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मॅक्रो फॅक्टर्स आहेत ते सगळे इंटॅक्ट आहेत. म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल किंवा आपल्याकडे लिक्विडिटी असेल, DIIचा जो सपोर्ट आहे मार्केटला, म्हणजे FFI जरी त्यांना आत्ता आपलं मार्केट अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल, काही संबंधाने डायव्हर्सिफिकेशन असेल, व्हॅल्युएशन असेल आणि डॉलर एक आहे, त्याच्यामुळे त्यांना जरा मार्केटचे रिटर्न्स आपले जरी आपण बघितले म्हणजे डोमेस्टिक करन्सीच्या याच्यावर, पण डॉलरच्या याच्यात रुपी वीक झाल्यामुळे त्यांना तिकडे त्यांचे रिटर्न अजूनही कमी झालेले आहेत भारताच्या याच्यावर. तर तो एक मला कन्सर्न्स वाटतो, तो 2026मध्येही राहू शकेल. पण डोमेस्टिक रिटर्नसाठी म्हणजे रुपी रिटर्नसाठी मला वाटतं की डबल डिजिट रिटर्न नक्की पुढच्या वर्षात येण्याचे चान्सेस आहेत. पहिले 2 क्वार्टर म्हणजे 6 महिने तेवढी महत्त्वाची राहणार नाही, जी त्याच्या पुढचा जो सेकंड हाफ जो आहे कॅलेंडर इयरचा, तो खूप महत्त्वाचा राहील आणि तिथे थोडीशी मार्केटमध्ये उसळी दिसण्याचे नक्कीच चान्सेस आहेत.